मॉर्निंग मंडळी, कसे आहेत? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता बघा 11:30 झालेले आहेत आणि ऊन एवढा वाढलेला आहे, गरमी तर खूप 50 डिग्रीपर्यंत तापमान गेलं आहे. तर अशा उन्हामध्ये नक्कीच मित्रांनो तुम्हाला संदेश देईल की शक्यतो उन्हामध्ये जाणे टाळावे आणि घरातच राहा, सुरक्षित राहा असे संदेश दिला जाईल. तर बघा आता खूप ऊन आहे आणि उन्हामध्ये इकडे आम्ही आले गावाला आणि गावाला मस्त खारोड्या कुरड्या असे वाळवणीचे पदार्थ करतात ते. तर तुम्हाला दाखवते आता, बघा थांबा. मित्रांनो हे बघा, आता वाळवणीचे पदार्थामध्ये आम्ही कुरड्या पापड्या बनवणार आहोत. तर आता चूल पेटवली इथं बाहेर आम्ही आणि टोप घातलेले आहे, टोप तापत ठेवते. चूल पेटलेली बघा मस्तपैकी, मस्त चूल पेटलेला आहे ना. आपण टोप तापत ठेवलं, आता आपण त्यात ओतणार आहोत पाणी. चला आता आम्ही पाणी तापवते, पाण्याला उकळून द्यायचं त्याच्यामध्ये आपण आता. तर हे बघा, आपण मस्त तांदळाचं पीठ दळून घेतले, 3 दिवस भिजवलं आहे आणि भिजवून वाळून मस्तपैकी बारीक एकदम दळून घ्यायचं आहे. बारीक दळून घातलेलं आहे. आता आपण कुरड्यांसाठी पीठ तयार करतो. ते पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, पावडर, जिरं पावडर घेतले, पापड खार बस काय एवढा पापड खार टाकलं. आता आपण मीठ ॲड करूया त्याच्यामध्ये, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. पाणी येतंय, मीठ टाकून मिक्स पीठ करून घ्यायचंय, पातळ एकदम असं काढून मिक्स करून घ्यायचंय. आपण थोडंसं हिंग घेतलेलं त्याच्यामध्ये, हिंग ॲड केलेलं आहे. हिंग ॲड करून पीठ मस्त करून आता पाणी ॲड करूया. मस्तपैकी पीठ पातळ करून घ्यायचं. मॅडम बसलेली इकडं भांडे घेऊन, साचे. आमचा टरबूज आहे. पीठ चांगलं मिक्स करून त्या पिठाच्या गुठल्या धरल्या त्या पूर्णपणे आपण फोडून घ्यायच्या. गुठली अजिबात ठेवत नाही, एकदम पातळ कन्सिस्टन्स ठेवायची पिठाची. बघा मित्रांनो, आपला पीठ पातळ एकदम झालेलं आहे आणि आता आपण चुलीवर ठेवलेलं आहे. चुलीवर पाणी तापत ठेवलेलं आहे. तर आपण पाण्यामध्ये पीठ टाकणार आहोत. पाणी गरम झाले का बघूया पहिले. अजून बबल आलेले आहेत पाण्याला, म्हणजे अजून पूर्णपणे नाही गरम झालेला, थोडा वेळ लागून. तर जाल करूया. हे बघा पीठ आपण पोचलेले आहे याच्यामध्ये. पाणी गरम झाल्यावर लागणार आहे. हे बघा, आपण पीठ टाकल्यावर जाल करायचं. गाल म्हणजे वाफ मारा लागणार आहे. असं धरायला आता पडल तो. दर मीठ आहे का बरोबर? काही जाल बघा किती झालेलं आहे. बघा आता आपलं पीठ घट्ट होत आलेले
आणि वहिनी बा कशी मस्त जोर काढून हळवते आणि इकडं बघा बॉडी बिल्डर बसलेलं एकदा धरून पीठ आपला जगत जगत होत आलेला आता एका मिनिटात एक हात लावून 2 मिनिटं दुबईवरला माणूस बोलवलाय बाहेरून खास मागवला इथं पीठ हलवायला कसा मस्त पैकी हलवते बघ गुड्डू गुड्डू बघा बघा ए शेमुड बिमुड पाडू नका त्यामध्ये सोम नाक बंद कर शेंबूड पिऊन पडत लंडन वरनं बोलवली दुबईवरनं आपलं पीठ बघा मस्त आता ड्राय झालेलं आहे आणि कुरड्यांसाठी रेडी भारी बनवते तर बघ असं हलवा लागतो गाठाला बघा सोम किती जोरामध्ये बघ हे बघ असंच हा फिरवायला लागतो बरोबर आहे बघ एक नंबर दिसतोय आजी बघ किती हेल्प पीठ खूप हलवून घ्यायला लागतं त्यामुळं मग ते शिजवत शिजत शिजत हलवत येतं आणि आता फायनली होत चाललेले आहे अजून झालेलं नाही जरा घट्ट जावं होईपर्यंत हलवायचं साडी सारखी करून ते पटपट मी टाकणार आहे कपडा वाला टाकायचे गॅस बंद करा हे बघा फायनली किती टाकले फायनली आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि बघा अनुष्का कशी टाकते ते राहू दे सदी पातळ दोन त्या पटावर पडते जाड पीठ नाही बरा काय पडतंय पडू दे असं जाड जाड भारी वाटत टाका तू झाड बघा एक झाड होती नको करू आला काय एवढी मोठी नको एक खाट पूर्ण वरून झालेली आता दुसरी करतोय आम्ही इकडे खूप गरम होतंय आणि मग किती घामाघुमाशी झालेलं आहे ऊन तर खूप आहे काढलेला तर बघत आहे नक्की आमचा व्हिडिओ पीठ झालंय आपलं काय पीठ बरोबर होतं असं पीठ पाहिजे लय जाड पण नाही बरं नंतर खा मित्रांनो खायल्याने आता टोप खाली झालेले आहे आणि पूर्ण 1 ते 1.5 खाट भरलेली एवढे आपले शेवया झालेले आहेत तर उन्हाळ्यामध्ये आपण नक्की बनवून ठेवायचं कारण का पावसाळ्यामध्ये पाऊस असतो झालेला आहे जेवढं वगैरे खायला खूप मजा येते तर नक्की ट्राय करा तुम्ही शेवया बनवा आमच्या रेसिपीमध्ये झाला हे बघा मित्रांनो किती कडक ऊन आहे आता आणि बघा आपल्या 2 खाटाभरून कोरड्या शेवया झालेल्या आहेत आणि ते आपण उद्यासाठी तांदूळ वाळत घातलेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय टेक केअर